नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत 1857चा स्वातंत्र्य संग्राम आणि मंगल पांडे यांची भूमिका. 1857चा स्वातंत्र्य संग्रामाची नियोजित तारीख ही 31 मे 1857 होती, परंतु कोणत्या कारणामुळे हा उठाव त्या नियोजित तारखेच्या पूर्वीच सुरू झाला. त्याला मंगल पांडे कसे कारणीभूत ठरले आणि मंगल पांडे नक्की यांची भूमिका काय ठरली हे थोडक्यात आढावा घेऊया. 1857चा स्वातंत्र्य संग्राम आणि मंगल पांडे. तर पहा, क्रांतीचं आयोजन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या क्रांतीचं आयोजन हे कानपूर जवळील विठूर या ठिकाणी दुसऱ्या बाजीरावाचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब आणि त्यांचे सल्लागार अजीमुल्ला खान यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याची एक योजना आखली. ती कुठं आखली तर कानपूर जवळील विठूर या ठिकाणी. हे नानासाहेब आणि त्यांचे सल्लागार अजीमुल्ला खान ह्या दोघांनी इंग्रजांच्या विरोधात एक भला मोठा उठाव करण्याची योजना आखली. त्यांचं प्रमुख उद्दिष्ट काय होतं तर मोगल सम्राट बहादूर शाह याच्या नेतृत्वाखाली उठाव करून भारतातून इंग्रजांची हकालपट्टी करायची. 1857चा उठावाचं नेतृत्व हे कोणाला द्यायचं तर मोगल सम्राट बहादूर शाह आणि यांच्या नेतृत्वाखाली उठाव करायचा आणि भारतामधून इंग्रजांची हकालपट्टी करायचं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. नानासाहेबांची बंद केलेली पेन्शन, इंग्रजांनी जी बंद केली होती नानासाहेबांची पेन्शन, ही पेन्शन सुरू व्हावी यासाठी अजीमुल्ला खान आणि साताऱ्याच्या छत्रपती प्रतापसिंहाचे खालसा केलेले राज्य परत मिळवण्यासाठी त्यांचे वकील रंगो बापूजी हे दोघेही लंडनला गेले होते. अजीमुल्ला खान हे नानासाहेबांची बंद झालेली पेन्शन चालू करण्यासाठी आणि रंगो बापूजी हे छत्रपती प्रतापसिंहांचे खालसा केलेले राज्य सातारचे त्यांचं राज्य परत मिळवण्यासाठी हे दोघंजण लंडनला गेले होते. परंतु या कार्यात अपयश आलं. हे दोघांना रंगो बापूजी यांनी ज्यावेळेस यांना ब्रिटिशांनी त्यांचं ऐकलं नाही तर त्यावेळेस हे अपयश आल्यानंतर रंगो बापूजी भारतात आल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातील राजांचं सहकार्य मिळावं म्हणून क्रांतीचा प्रचार सुरू केला. तर यामध्ये अजीमुल्ला यांनी काय केलं, रंगो बापूजी यांनी दक्षिण भारतातील राजांशी सहसंबंध जोडले, त्यांच्याशी क्रांतीचा प्रचार केला. अजीमुल्ला खान यांनी रशिया, इटली, तुर्कस्तान, इजिप्त या देशांचा दौरा करून ही भावी क्रांतीसाठी त्यांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. एकानं देशामध्ये प्रयत्न केले तर एकानं देशाच्या बाहेर प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येते. त्यांनी इटलीचे गॅरिबाल्डा यांच्याशी मदतीचा करार केला अजीमुल्ला यांनी, नानासाहेबांचे हे सल्लागार. नानासाहेबांनी यांनीही इकडे क्रांतीचा प्रचार करण्यासाठी देशातील अनेक संस्थानिकांची गुप्तपणे भेट घेतली आणि आपण आखलेली योजना या सगळ्यांना समजावून सांगितली, योजनेची तयारी केली. या योजनेत बहादूर शाह व त्यांची पत्नी झिनत महल बेगम, अवधचे नवाब वजीर अली शाह, त्यांची पत्नी बेगम हजरत महल, त्यात वजीर अली खां हे सुद्धा सहभागी झाले नानासाहेबांच्या. अली खां यांनी साधू व फकीराच्या वेशात राहून लष्करी छावण्यांमध्ये इतरत्र क्रांतीचा प्रचार केला. क्रांतीची नियोजित तारीख ठरली त्यानुसार त्यांनी प्रचार केला. त्यांनी आणि लष्करी साधू फकीराच्या वेशात राहून लष्करी छावण्यांमध्ये इतरत्र सगळ्यांना ही क्रांती समजून सांगण्याचं काम हे अली खान यांनी केलं. फैजाबादचे मौलवी अहमद शाह लखनौ आग्र्यापर्यंतच्या भागात सभा घेऊन त्यांनी क्रांतीचा प्रचार केला. तसंच या क्रांतीची 5 प्रमुख केंद्र होती. त्यामध्ये दिल्ली, विठूर, लखनौ, कलकत्ता आणि सातारा ही क्रांतीची 5 प्रमुख केंद्र होती. क्रांतीचं प्रतीक होतं कमळाचं फूल आणि चपाती, ही क्रांतीचं प्रतीक होतं. क्रांतीचा प्रचार हा सर्वपणे गुपचूपपणे चालू होता सर्वत्र. 31 मे 1857 ही क्रांती करण्याचा दिवस निश्चित सुद्धा करण्यात आला होता. पण ही 1857ची क्रांती नियोजित होती, संघटित होती. परंतु क्रांतीच्या प्रमुख सेनानायकांनी ह्या क्रांतीचं 31 मे 1857 ही विद्रोह करण्याची तारीख सुद्धा निश्चित केली असताना सुद्धा काही घटना अशा घडल्या की ही क्रांती काही तारखेपूर्वीच सुरू झालेली आपल्याला दिसून येते. मार्च 1857ला कारण काय ठरली तर मार्च 1857 मध्ये मेरठ या ठिकाणी 200 मन पीठ विकलं गेलं आणि त्या पीठात गायीच्या हाडाचे चूर्ण मिसळलं होतं. त्या 200 मन पीठामध्ये गायीच्या हाडाचं चूर्ण मिसळलं होतं. याशिवाय बंदुकांना लावायच्या जे काडतूस वापरली होती त्या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावण्यात येत होती.
हे काम अस्पृश्य वर्गातील सैनिकांना करावं लागत होतं. जे बंदुका होते त्यांना जे काडतुसं वापरली जायची त्या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावण्यात येत होती आणि हे लावण्याचं काम हे अस्पृश्य वर्गातील सैनिकांना इंग्रजांनी करायला सांगितलं होतं. तर एका दिवशी काय झालं, हे अस्पृश्य महार सैनिकानं हे जे काम करत होता त्यांच्यापैकीच एका सैनिकानं मंगल पांडे या ब्राह्मण सैनिकास पिण्यासाठी पाणी मागितलं. त्यावर मंगल पांडे हे काय म्हणाले, तुझ्या स्पर्शानं माझा लोटा अपवित्र होईल. हा अस्पृश्य महार सैनिक मंगल पांडे ब्राह्मण यांनी सांगितलं की तुझ्या स्पर्शानं माझा लोटा अपवित्र होईल. त्यावेळेस हा महार सैनिक म्हटला, महाराज आता तो जातीचा अभिमान आहे तो ठेवा गुंडाळून. यापुढे तुम्हाला गायीचे मांस आणि डुकराची चरबी आपल्या दातांनी तोडावी लागणार आहे. ही नवीन आलेली जी बंदूक आहेत ही याच अपवित्र पदार्थांनी हेतूत माखलेली आहेत, समजलात का? आणि ही घटना घडली कलकत्त्याजवळील डमडम या ठिकाणी. तर या घटनेमुळे काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावण्यात आल्याचं स्पष्ट झालं की यांचा संवाद आणि नंतर ही बातमी वेगानं पसरली. त्याच्यामध्ये कळलं की काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावण्यात आलेली. त्यामुळे हिंदू आणि मुसलमान सैनिकांमध्ये खळबळ माजली आणि या कंपनीच्या लष्करामध्ये यांची संख्या अधिक होती. 1856 साली भारतीय सैनिकांची संख्या जवळजवळ 2,33,000 होती. तर गोऱ्या सैनिकांची इंग्रज सैनिकांची संख्या होती 45,322. काडतुसांवर चरबीचं आवरण लावल्यामुळे सर्वप्रथम कलकत्त्याजवळील बराकपूर येथील 34व्या रेजिमेंटमधल्या हिंदी सैनिकांनी ही काडतुस वापरण्यास नकार दिला. हे चरबी कळलं मग कलकत्त्याजवळील बराकपूर या ठिकाणी या 34व्या रेजिमेंटच्या हिंदी सैनिकांनी सांगितलं आम्ही ही काडतुसं वापरणार नाही. आपला आदेश न पाळल्याबद्दल इंग्रजांनी ही 34वी रेजिमेंट बरखास्त करून टाकली आणि त्या सैनिकांवर कारवाई करून त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावण्याचा निर्णय घेतला. तेव्हा याच पलटणीतील मंगल पांडे या ब्राह्मण सैनिकाने 29 मार्च 1857 रोजी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने इंग्रजांच्या विरोधातच बंड पुकारले. 1857 साली इंग्रजांच्या विरोधात सैनिकांना चितून हातात तलवार घेऊन ब्रिटिशांना धरा मारा असे आरोळी ठोकीत मंगल पांडे हे स्वातंत्र्य संग्रामातील पहिले क्रांतिकारक होते. हातात तलवार घेऊन हे सैनिकांना चितून त्यांनी हातात तलवार घेतली आणि सांगितलं ब्रिटिशांना धरा आणि मारा असे आरोळी ठोकत धावणारा हा पहिला क्रांतिकारक ठरलाय मंगल पांडे. त्यांना पकडण्यासाठी पुढे आलेले मेजर हडसन लॉ, कमांडर जनरल फिलर, लेफ्टनंट बॉग या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार मारलं. की ज्यांना जे त्यांना पकडायला आले हे मेजर हडसन लॉ, कमांडर जनरल फिलर व लेफ्टनंट बॉग या इंग्रज अधिकाऱ्यांना मंगल पांडे यांनी गोळ्या घालून ठार केलं. ही सर्व झटापट चालू असताना एकाही हिंदी सैनिकांना जे सगळी भरपूर संख्या होती त्यांची एकाही हिंदी सैनिकांना त्यांची मदत केली नाही. ग्रेनेडियर शेख पट्टे यांनी त्यांना जेरबंद केले असताना त्यांची सुटका करण्याचं साहस एकाही हिंदी सैनिकांना दाखवलं नाही. तर अजिबात मदत ही सगळी बघायची भूमिका इतर हिंदी सैनिकांनी घेतली. त्यामुळे त्यांची अवस्था ही चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली. इंग्रजांनी त्यांचा आता छळ सुरू केला आणि त्यामधून सुटका होण्यासाठी त्यांनी शेवटी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला. शेवटी कोर्ट मार्शल करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. 8 एप्रिल 1857 रोजी सकाळी 8 वाजता इंग्रजांनी त्यांना फासावर लटकवलं. 8 एप्रिल 1857 मंगल पांडे हे 1857च्या स्वातंत्र्य युद्धातील पहिले हुतात्मा ठरतात. हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं की मंगल पांडे कशामुळं हे सुरू झालं आणि हे सैनिकांमध्ये कसं पोहोचलं ही महत्त्वाची माहिती होती थोडक्यात जी आपण पाहिली. धन्यवाद.